आज लग्नाला 5 वर्ष झालेत, पण तरीही मला अजूनही मम्मीची एक बोललेली गोष्ट आठवते की फक्त देवाला मागायचं तर ते कष्टाला बळ मागायचं, की देवा मला मी कष्ट करेल आणि माझ्या कष्टाला फक्त बळ दे. ह्या देवाकडून ते आणणं, त्या देवाकडून हे आणणं, किंवा ह्या वैद्याकडं काहीतरी जाऊन काहीतरी पोटली भरून आणणं, हे सगळं 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 खोटं आहे. आणि याच्या पुढेही मला देवाकडून एवढंच पाहिजे की मी, माझा परिवार आणि माझ्या आसपास असणारे शुभचिंतक जे माझ्याविषयी चांगला विचार करतात किंवा वाईट विचार करतात, ते सगळे सुखाचे राहत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्यही सुखात चालावं. असो, मी इथे दम बिर्याणी घेतली करायला. दम बिर्याणीसाठी मी आधीच साहित्य वगैरे सगळं करून घेतलेलं होतं. कांदा मी आता इथे भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर तो असा मी क्रिस्पी कांदा पूर्ण मस्त तळून घेतलेला आहे. त्यानंतर इथे माझा 80% तांदूळ असे कुक झालेले आहेत. आणि याचबरोबर मी साईडला आपलं मॅरिनेशनसाठी तयारी करते. मॅरिनेशनसाठी स्वच्छ मी चिकन धुवून घेतलं होतं. साधारणतः अर्धा किलो चिकन होतं आणि त्याच्यामध्ये दही टाकून घेतलं. दह्यामध्ये मी थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि पुदिना. जर तुमच्याकडे पुदिनाची पेस्ट असेल तर पुदिना टाकू शकता तुम्ही. मी ऑलरेडी घरामध्ये हे सगळं करून ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते, कारण मला सकाळच्या स्वयंपाकाची घाई असते, त्यामुळे मला वेळ नसतो मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे करायला. यानंतर मी इथे आपली चिकन ग्रेव्हीसाठी मी इथे कांदा, त्यामध्ये मिरच्या, तुम्हाला हवे तेवढ्या मिरच्या घ्या, त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं तिखट, त्यामध्ये मी थोडेसे टमाटो आणि हे सगळे मिक्स करून घेतले. त्यानंतर मी डायरेक्टली ते आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेलं चिकन होतं ते मी त्या तेलामध्ये तळून घेतले. तुम्हाला जो आवडेल तो चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला तुम्ही ॲड करू शकता. मी चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला दोन्हीही ॲड केलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडे बटाटे टाकलेत, कारण आमच्या धनीला बटाटे खूप आवडतात बिर्याणीमध्ये स्पेशली. तर इथे मी लेअर टू लेअर बिर्याणी लावून घेते. बिर्याणी लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून क्रंची जे मी ऑनियन जे रोस्ट करून घेतले होते ते मी टाकून घेतले. आणि हे जे व्हिडिओ काढण्याचे आमचे कॅमेरामॅन आहेत ते आमचे मिस्टर आहेत, त्यामुळे थोडा स्किप करा, त्यांनी थोडं वाकडं तिकडं काढलंय त्यामुळे. आणि हे झाल्यानंतर मी त्यांची थोडी हेल्प घेतली होती, कारण मला वरती ठेवायला थोडं प्रॉब्लेम होत होता, कारण वरती गॅस होता आणि आम्ही खाली करत बसलो होतो हे सगळे कामं. गार्निशिंग नंतर मी तव्यावरती दम द्यायला आपली बिर्याणी ठेवून दिली होती. बिर्याणी नंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत छान प्रकारे सर्व करू शकता. बाय बाय.